नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांकरता अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे। ज्या शेतकऱ्यांची अजून देखील ई पीक पाहणी झालेली नसेल त्या शेतकऱ्यांना एक दिलासा मिळालेला आहे। ई पीक पाहणी करता कृषी विभागाकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर ही आता मुदतवाढ 20 सप्टेंबर पर्यंत देण्यात आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांची अजून देखील ई पीक पाहणी झालेली नसेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली ई पीक पाहणी ही येणाऱ्या 20 सप्टेंबर 2025 पर्यंत करून घ्यायची आहे। त्याचं तशा प्रकारचं परिपत्रक सुद्धा कृषी विभागामार्फत काढण्यात आलेलं आहे। ई पीक पाहणीची शेवटची तारीख ही 14 सप्टेंबर पर्यंत देण्यात आलेली होती, परंतु बऱ्याच समस्या या शेतकऱ्यांना येत होत्या। काही शेतकऱ्यांचं तर शेतात जाऊन सुद्धा ई पीक पाहणी होत नव्हतं आणि काही शेतकऱ्यांचा डाटा हा अपलोड होत नव्हता। तर वारंवार तक्रार ही शेतकऱ्यांकडून येत होती। त्यामुळे आता ही जी तारीख आहे ई पीक पाहणीची ती वाढवून देण्यात आलेली आहे आणि शेतकरी मित्र आता आपली ई पीक पाहणी हे 20 सप्टेंबर 2025 पर्यंत करून शकणार आहात। ही ई पीक पाहणी शेतकरी स्तरावर होत असून ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपली ई पीक पाहणी केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्यायची आहे। कारण की जर तुमची ई पीक पाहणी झाली नाही तर तुम्ही कोणत्याही सरकारी योजनांचा जो लाभ आहे तो घेऊ शकणार नाही, किंवा जर तुमच्या शेतामध्ये कापूस असेल आणि तो जर हमी भावाने विकायचा असेल तर तुमचं ई पीक पाहणी होणे गरजेचं आहे। सोबतच तुमचं कपास किसान या ॲपवरती रजिस्ट्रेशन देखील होणे गरजेचं आहे। ई पीक पाहणी शेतकऱ्यांनी कशा प्रकारे करायची त्याचा व्हिडिओ अगोदरच आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सोबतच ज्या शेतकरी मित्रांना आपलं कापसाचं रजिस्ट्रेशन करायचं असेल त्यांना देखील व्हिडिओ अवेलेबल आहे आपल्या चॅनलवरती, त्याची देखील लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर ज्या शेतकऱ्यांची अजून देखील ई पीक पाहणी झालेली नसेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली ई पीक पाहणी करून घेणेच गरजेचं आहे। तर मित्रांनो, हा होता महत्त्वाचा व्हिडिओ। सर्व शेतकरी मित्रांपर्यंत लवकरात लवकर शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।